बघा, जर तुमची तयारी असेल की पुढे चालून मी लाखो रुपये खर्च करायला तयार आहे, तरच या गोष्टीकडे दुर्लक्ष करा। कारण पुढे चालून तुम्ही ट्रीटमेंट जरी घेतली तरी तुम्हाला पाहिजे तसा आराम भेटत नाही। कारण हे बरेच मोठमोठ्या व्याधींचे मूळ कारण आहे। जर तुम्ही हे मूळ कारण दूर केले नाही तर तुम्ही कितीही वरून औषधी गोळी घेतल्यात तरी पण व्याधी हा तसाच राहतो आणि तो फरक काहीही पडत नाही। तो त्रास आहे कॉन्स्टिपेशन किंवा मलबद्धता, ज्याकडे 90% पेक्षा जास्त लोक हे दुर्लक्ष करतात आणि कोणतीही गोळी किंवा कोणतेही चूर्ण आणून सरसकट ते घेत राहतात। आणि आपल्याला हा त्रास कशामुळे झालेला आहे हे माहिती करून न घेता तुम्ही कोणतीही गोळी किंवा कोणतेही चूर्ण घेतलात तर ते पुढे चालून तुमच्या आतड्यांना कमजोर करणार आहे, आतड्यांची शक्ती कमी करणार आहे। प्रत्येकाचा कोष्ठ वेगळा असतो, प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी असते, प्रत्येकाचा अग्नी वेगळा असतो। मग प्रत्येकाला एकच गोळी किंवा एकच चूर्ण कसं चालेल? तर त्यासाठी तुम्हाला कोणत्या कारणामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन होते आणि त्यावर काय उपाय करायचा आहे हे माहिती असायला पाहिजे। आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कॉन्स्टिपेशन होण्याचे महत्त्वाची कारणे कोणती आहेत आणि घरगुती उपायाने आपण ते कसे दूर करू शकतो। पुढे चालून जर तुम्हाला लाखो रुपये खर्च करायचे नसतील तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। दर 5 पैकी 3 लोकांमध्ये मूळव्याधीचा त्रास असतो आणि त्यामुळे पुढे चालून त्यांना हृदयविकार, पॅरालिसिस, डायबिटीज, त्वचाविकार, संधिविकार यासारख्या मोठमोठ्या आजारांना ते बळी पडतात। मध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे वाताचा वृक्षगुण वाढल्यामुळे मलावरोध होणे। जसं जसं आपलं वय वाढत जातं त्या मानाने आपल्या शरीरातील इतर दोष हे कमी होतात आणि आपल्या शरीरामध्ये वात दोष हा जास्त वाढतो। त्यामुळे निसर्गतः आपल्या शरीरामध्ये वृक्षता येत असते। त्यामुळे 40 वर्षाच्या वयानंतर आपल्याला नॅचरली कॉन्स्टिपेशन होण्याचा त्रास हा जास्त असतो। जी लोक आपल्या आहारामध्ये तेल व तूप घेणं हे पूर्णतः बंद करतात त्यांच्यामध्ये सुद्धा वाताचा वृक्षगुण हा जास्त वाढतो। जी लोक जंक फूड, प्रोसेस फूड, पॅकेज फूड हे जास्त घेतात, कोरडे पदार्थ जास्त घेतात त्यांच्यामध्ये सुद्धा वृक्षगुण वाढलेला असतो। ज्या लोकांना खूप स्ट्रेस असतो, छोट्या छोट्या गोष्टींना चिडत राहतात किंवा त्यांना राग सहन होत नाही, अशांमध्ये सुद्धा वाताचा वृक्षगुण वाढलेला असतो। कारण आपल्या शरीरातील रसाचा क्षय होण्याचं महत्त्वाचं कारण आहे हे चिंता। वाताचा वृक्षगुण वाढल्यामुळे आपल्या शरीरातले आतडे हे कोरडे होतात, त्यामुळे तिथे जो पण मलभाग असतो त्यातला जास्तीत जास्त वॉटर कंटेंट हे आपल्यामध्ये ॲब्झॉर्ब केला जातो। मल हा कडक आणि ग्रथित स्वरूपाचा होतो, त्यामुळे आपल्याला मलप्रवृत्ती करताना त्रास होतो, फिशर्स होतात, पाईल्स होतात किंवा कधीकधी रक्तसुद्धा पडते। बरेच दिवस या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते, क्रोनिक कॉन्स्टिपेशन होते, तेव्हा हळूहळू आपल्या शरीरामध्ये इतर त्राससुद्धा वाढायला चालू होतात। कारण दुसरे मोठे जे त्रास असतात जसे की कोलेस्ट्रॉल वाढणे, डायबिटीज होणे, हायपरटेन्शन होणे, पॅरालिसिस होणे, संधिविकार होणे, त्वचाविकार होणे, या सगळ्यांचं मूळ कारण हे आपलं कॉन्स्टिपेशन असतं। कारण जेवढे जास्त दिवस तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत राहील तेवढं आपल्या शरीरामध्ये टॉक्झिनचं ॲक्युमुलेशन जास्त होईल। वेगावरोध करणे म्हणजेच मल किंवा मूत्राचा वेग आलेला असताना न जाणे हे कारण सुद्धा आपल्या शरीरामध्ये वात वाढवतो, वृक्षगुण वाढवतो। आयुर्वेदानुसार वेग धारण करू नये असं सांगितलेलं आहे। या सगळ्या कारणांमुळे जेव्हा आपल्या शरीरात वात वाढतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे त्रास होतातच। याबाबत सविस्तर व्हिडिओ आपण पूर्वी पाहिलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता। वर आपण चिकित्सा काय केली पाहिजे तर जे पण आपली कारणे आहेत ते पूर्णतः बंद करणे आणि दुसरी चिकित्सा म्हणजे एरंड तेलाचा वापर करणे। यामध्ये तुम्हाला सकाळी 2 चमचे जेवणाआधी आणि संध्याकाळचं जेवण करण्याआधी 3 ते 4 चमचे एरंड तेल घेतल्यानंतर आतड्यांचा जो वृक्षपणा आलेला आहे तो कमी होतो, स्निग्धता वाढते आणि आतड्यांची हालचालसुद्धा वाढते। यामुळे आपोआपच हळूहळू कॉन्स्टिपेशनचा त्रास हा कमी व्हायला लागतो। एरंड तेल हे अनुलोमक आहे, त्याचबरोबर वाताचं शमन करणार आहे, त्यामुळे मलावरोध तर दूर होतोच, त्याचबरोबर वाताचं वृक्षगुण वाढल्यामुळे जे आपल्याला संधिविकार होतात, जे त्वचाविकार होतात ते सुद्धा कमी होण्यास मदत होते। एरंड तेल हे तुम्ही चहामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये घेऊ शकता। याचे प्रमाण तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार किंवा तुम्हाला जशी मलप्रवृत्ती होते त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला 3 ते 4 चम्मच घेऊन सुद्धा मलप्रवृत्ती साफ होत नसेल तर तुम्ही याचा प्रमाण वाढवू शकता, म्हणजे 5 ते 6 चमचे घेऊ शकता। त्याच्यानंतर पण तुम्हाला जर मलप्रवृत्ती होत नसेल तर तुम्हाला पंचकर्मातील बस्ती चिकित्सा करावी लागेल। वाताचा वृक्षगुण कमी करण्यासाठी अभ्यंग हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, म्हणजेच पूर्ण शरीराला तीळ तेल किंवा खोबऱ्याचे तेल याने मालिश करणे। की जसं जसं आपण मालिश करत राहू तसं तसं आपल्या शरीरामध्ये हळूहळू हे तेल ॲब्झॉर्ब होत राहतं आणि हळूहळू ते आतड्यांपर्यंत पोहोचतं। आतड्यांमध्ये स्निग्धपणा आला की आतड्यांची हालचाल वाढते, पेरिस्टाल्सिस मूवमेंट वाढतं आणि कॉन्स्टिपेशन सुद्धा कमी होतं। त्यासोबतच आपल्याला त्याचे इतर भरपूर फायदे, असंख्य फायदे भेटत असतात। त्यामध्ये दुसरं महत्त्वाचं कारण आहे की विष्टंभी करणारे पदार्थ घेणे। यामध्ये आपण मैदा ते ब्रेड स्वरूपात, टोस्ट स्वरूपात किंवा
पुऱ्या, छोले हे सगळे करताना आपण जे मैदा वापरतो हा मैदा आपल्या आतड्यांना चिटकून राहिलेला असतो आणि त्यामुळे बरेच वेळा चिकट स्वरूपाची मलप्रवृत्ती होते. अशा वेळेस वारंवार मलप्रवृत्तीला जाऊनही व्यवस्थित पोट साफ झालं नाही असं आपल्याला जाणवते. त्याचबरोबर खूप जास्त प्रमाणात कडधान्याचं सेवन करणे. कडधान्य हे प्रोटीननी भरपूर आहेत हे आपल्याला माहीत आहे, पण त्यासोबत अजून एक याचा गुण आहे ते म्हणजे विष्टंभी करणे. जेव्हा मल हे चिकट स्वरूपाचं, पिच्छील स्वरूपाचा असतो, आव पडत असते, आपण यामध्ये त्रिफळा चूर्णाचा उपयोग करू शकतो. रोज रात्री झोपताना 1 चमचा त्रिफळा चूर्ण हे अर्धा कप कोमट पाण्यामध्ये घ्यायला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही 1 चमचा तूप सुद्धा टाकायला हवा. त्रिफळा हे विरेचक आहे, पण त्यामुळे कधी कधी आपल्या शरीरामध्ये वृक्षगुण वाढू शकते. वृक्षगुण वाढू नये त्यामुळे तुम्ही यामध्ये तूप टाकू शकता किंवा काळ्या मनुकांचं सेवन सुद्धा करू शकता. तिसरं महत्त्वाचं कारण आहे अव्यायाम, म्हणजे बिलकुलच शरीराची हालचाल न करणे. आपण बघतो की जे सिडेंटरी लाईफस्टाईल जगतात ते एका जागेवर बसून राहिलेले असतात. त्यांना भूक व्यवस्थित लागत असते, पचनही व्यवस्थित होत असतं, पण कधी कधी त्रास होतो तो मूळ व्याधीचा किंवा कॉन्स्टिपेशनचा. आपले शरीर व्यवस्थित राहण्यासाठी प्राणवायू फिरत राहणे हे खूप आवश्यक आहे आणि हे तेव्हाच होईल जेव्हा आपण दिवसभरात काही ना काही ही फिजिकल ॲक्टिव्हिटी करत असू. पण जेव्हा आपल्या शरीराची फिजिकल ॲक्टिव्हिटी ही खूप कमी असते किंवा न कळत असते, तेव्हा आपल्या शरीराची हालचाल कमी झाल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन कमी होतं आणि त्यामुळे हळूहळू आतड्यांची हालचाल हे सुद्धा कमी होते. अशा वेळेस या लोकांनी थोडं एक्सरसाइज केलं, थोडं फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवली तरीही यांचा मूळ व्याधीचा त्रास हा कमी होणार आहे. बरेच जणांना सवय असते की सकाळी कोमट पाणी पिल्यानंतर किंवा सकाळी गरम चहा घेतल्यानंतर, गरम कॉफी घेतल्यानंतर किंवा बिडी घेतल्यानंतर किंवा दारू घेतल्यानंतरच त्यांना मलप्रवृत्ती होत असते. बरेच जण नॉर्मल आहे असं समजतात, पण खरं तर ही खूप चुकीची सवय आहे. मलप्रवृत्ती म्हणजे काय असते की सकाळी काहीही न खाता पिता तुम्हाला जर मलवेग येत असेल आणि मलवेग हे 2 ते 3 मिनिटात तुमचा पूर्ण होत असेल तर ती ही नॉर्मल आहे असं समजलं जाते. मलप्रवृत्ती झाल्यानंतर आपलं शरीर हे हलकं वाटायला लागतं, आपलं पोटाखालचा भाग हे हलकं वाटायला लागतं, पूर्ण पोट साफ झाल्यासारखं जेव्हा आपल्याला संवेदना येते त्याच आपण मलप्रवृत्ती ही नॉर्मल झाली आहे असं समजतो. आपण आज पाहिलेले महत्त्वाचे उपाय हे नक्की करून पहा आणि पुढे होणाऱ्या मोठमोठ्या आजारांपासून स्वतःला वाचवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की शेअर करा.